मॅककेअर हॉस्पिटलकडे माणुसकी जपणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते। या हॉस्पिटलमुळे नगर शहराला मेडिकल हब म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे। भविष्यात देखील मॅककेअर टीमने नवीन जागेत मोठे हॉस्पिटल उभारून आरोग्य क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान रुग्णांना उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली आहे। आज आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या आपल्या मॅककेअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये 7व्या वर्धापन दिन हा काही दिवसांमध्ये आपण साजरा करणार आहोत आणि या 7व्या वर्धापन दिनाचा वर्धापन दिन साजरा करत असताना आज एक नवीन ऑर्थोपेडिक सेंटरचे युनिट आज आपल्याकडे सुरू होत आहे। ते म्हणजे रोबोटिक सर्जरी याचा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे नगर जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय भारद्वाज मुकुटे साहेब, नगर शहरातील प्रसिद्ध अशा मॅककेअर हॉस्पिटलच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलमध्ये जागतिक पातळीवर आरोग्य क्षेत्रातील अत्युच्च तंत्रज्ञान असलेल्या रोबोटिक सर्जरीचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भापकर, सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक अण्णासाहेब पटारे, नगरसेवक संपत बारसकर, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष जेडे यांच्यासह नगर शहरातील मान्यवर आणि डॉक्टर रुग्ण उपस्थित होते। मुरकुटे यांनी स्वतः मॅककेअर हॉस्पिटलमधील अनुभवाबद्दल सांगितले। मॅककेअर हॉस्पिटलमधील सर्वच डॉक्टरांकडून दर्जेदार आरोग्य सुविधा दिली जाते। माझ्या दोन्ही गुडघ्याचं म्हणजे नी रिप्लेसमेंट करायचं आहे, जॉईंट रिप्लेसमेंट करायचं आहे, तर ते म्हणजे हो किती छान आहे, म्हणजे इट इज अन ऑनर टू मी। आणि काय स्टेटमेंट दिवच्या उत्तर दिलं, इट इज अन ऑनर टू मी, म्हणजे माझा तो सन्मान आहे तुमचं ऑपरेशन करण्यामध्ये। आणि मग त्याप्रमाणे तर म्हणजे असं म्हटलं आहे की सक्सेस कम टू दोज हू डेअर अँड ॲक्ट, सक्सेस कम टू दोज हू त्यांनी धाडस करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याचं यश पण मिळालं। मग मी ते मला अगोदर म्हटले वयाच्या मानाप्रमाणे, आता माझं वय 83 आहे, ते म्हणले की बा तुमचं दोन्ही पायाचं गुडघ्याचं एकाच वेळेस करणं शक्य नाही, नियमाप्रमाणे आमच्या मेडिकल सायन्सप्रमाणे आता हे केलं पाहिजे आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी दुसरं केलं पाहिजे। मी म्हटलं अजिबात नाही, दोन्ही एकाच वेळेस करा, काही मला काही काळजी करायचं काही कारण वाटत नाही मला। त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही गुडघ्याचं एकाच वेळेस ऑपरेशन केलं। आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ऑपरेशनची सर्वसामान्य माणसाला भीती असते, परंतु मला त्या 8 वाजता मला टेबलवरती घेतलं, ऑपरेशन टेबलवरती, आणि ऑपरेशन सुरू झालं। 10-5 मिनिटांमध्ये मी झोपी गेलो। 11 वाजता जेव्हा ऑपरेशन संपलं तेव्हा डॉक्टरने मला भाऊ तुम्ही झोपले का? म्हणजे हो झोपलं, झालं म्हणजे तुमचं ऑपरेशन। म्हणजे ऑपरेशन करताना सुद्धा मला कुठल्या वेदना झाल्या नाही, मुंगी चावल्या सुद्धा मला जाणवलं नाही। अशा तऱ्हेने डॉक्टर प्रशांत याचा हा जो आहे तो असा रोबोटपेक्षाही अचूक असा त्यांचा हात आहे, जे स्किल त्यांच्यामध्ये आहे। आणि म्हणून अशा तऱ्हेने की डॉक्टर प्रशांत आणि त्याची जी टीम आहे, मोठे डॉक्टर सोनवणे असतील, डॉक्टर माजिद असतील, हे सर्व डॉक्टर शिंदे असतील, ही सर्व टीम जी आहे ही तरुण मंडळी सर्व या ठिकाणी काम करतात। निश्चितपणे त्यांचं काम जे आहे ते चांगल्या तऱ्हेचं काम आहे, दर्जेदार काम आहे, गुण आणणारं काम आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। आणि या आपल्या जे काही मशीन वगैरे आपण आणलेलं आहे, आपलं जे हॉस्पिटलचं काम चालू आहे, हे काम नुसतं की व्यवसाय म्हणून तुम्ही करता असं मी समजत नाही, ही सामाजिक सेवा म्हणून आपण करतात, जनतेची सेवा म्हणून हे काम करतात। आणि म्हणून या सेवाभाव वृत्तीने आपण चालू केलेलं काम जे आहे ते काम निश्चितपणे आपल्याला मिळेल अशा तऱ्हेची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होतो। व्यावसायिकतेपेक्षा सेवाभाव जपणारी टीम म्हणून समाजात त्यांची ओळख आहे। या हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात आरोग्य क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणून रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन
माजी आमदार आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भानुदास मुरकुटे यांनी केले. मला स्वतःला गुडघ्याचे ऑपरेशन करायचे होते. मी पुण्या मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते करू शकत होतो. माझ्यात तेवढी आर्थिक ऐपतही आहे. परंतु डॉक्टर प्रशांत पटारे यांचे शस्त्रक्रियेतील कौशल्य आणि मॅककेअर हॉस्पिटलमधील नवनवीन तंत्रज्ञान पाहता मी या ठिकाणीच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन करत असताना 2 तास मला अक्षरशः झोप लागली. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी मला झोपेतून उठवले. मला तर साध्या वेदनाही झाल्या नाही, असा अनुभव मुरकुटे यांनी व्यक्त केला. कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे म्हणाले, मॅककेअर मध्ये रोबोटिक सर्जरी ही नगरकरांसाठी एक आगळीवेगळी भेट आहे. आगामी काळातही आरोग्य सेवेतील अत्युच्च तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बेसिकली आता रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शब्द आता फार परवलीचे झालेत. आपण सर्वजण त्याला परिचित आहोत. बेसिकली कुठलंच क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सपासून दूर राहू शकत नाही. तुमचं बांधकाम क्षेत्र असू द्या, वैद्यकीय क्षेत्र याच्यापासून दूर राहू शकत नाही. ऑटोमोबाईल्स घ्या तुम्ही. तर बेसिकली रोबोटिक तंत्रज्ञानाने आपण आपल्या कामामध्ये ह्युमन एरर कमी करून ॲक्युरसी वाढवू शकतो आणि त्या दृष्टीने या तंत्रज्ञानाचा जॉईंट रिप्लेसमेंटच्या ऑपरेशनमध्ये आपण वापर करणार आहोत. तर बेसिकली त्या स्वरूपाचं हे आपण टेक्नॉलॉजी नगरमध्ये आणलेली आहे आणि त्याच्यामुळं डेफिनेटली मला असं आशा आहे की आपले रिझल्ट्स पूर्वीपेक्षा अधिक इम्प्रूव्ह होतील, अधिक चांगले होतील आणि पेशंटला त्याच्यामुळं जास्त चांगलं फंक्शन आणि जे टाकलेले इम्प्लांट्स आहेत त्याची जास्त लॉंगेव्हिटी मिळू शकेल अशी आम्हाला आशा आहे. तेच मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं आपण कॉम्प्युटर आणि मेकॅनिक्स याचा उपयोग करून पेशंटच्या त्या पर्टिक्युलर भागाची ज्याचं ऑपरेशन करायचं ती माहिती सगळी आपण फीड करतो. तसेच काही CT स्कॅन आणि इमेजिंग मॉडेलिटीची माहिती कॉम्प्युटरला दिल्यानंतर एक स्पेसिफिक प्लॅन त्या पेशंटच्या ऑपरेशनचा तयार होतो आणि रोबोटिक आर्म तो प्लॅन त्याच पद्धतीने एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला सर्जनला मदत करतो. सो दिस इज बेसिकली अ रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. रोबोला त्या इन्स्ट्रक्शन देण्यासाठी सर्जनची आवश्यकता असते. सो बेसिकली मॅन विथ मशीन असं हे टेक्नॉलॉजी आहे. अस्थिरोग तज्ज्ञ आणि कृत्रिम गुडघेरोपण तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पटारे म्हणाले की डॉक्टर आणि अभियंते यांच्या एकत्रित आविष्कारातून रोबोटिक सर्जरी विकसित झाली आहे. या सर्जरीमुळे उत्कृष्ट परिणामकारकता आणि दीर्घकाळ चांगले परिणाम दिसून येतात. गुडघेरोपण आणि सांधेविकार शस्त्रक्रियेतील अचूकता आणखी वाढणार आहे. रोबोटिक सर्जरीमुळे कुठल्याही प्रकारच्या किचकट आणि अवघड अशा हाडाच्या शस्त्रक्रिया, कृत्रिम सांधेरोपण, गुडघेरोपण, खुबारोपण तसेच खेळाडूंच्या हाडांच्या विकारावर अचूकतेने उपचार करता येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. किडनी रोग आणि मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आनंद काशीद यांनी आभार मानले. यावेळी मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद माजिद, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुदाम जरे, मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अभिजित शिंदे, डॉक्टर पियुष पाटील, श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश परजणे, सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत गव्हाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.